नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत राजा शिवाजी या चित्रपटाबद्दल। तर या मूवीला डायरेक्ट केले रितेश देशमुख यांनी व या मूवीच्या प्रमुख भूमिकेमध्ये म्हणजेच राजा शिवछत्रपती यांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपल्याला रितेश देशमुखच दिसणार आहेत। तर चला बोलूया मला हा चित्रपट पर्सनली कसा वाटला। स्वराज्य मूवीची सुरुवात खूप दमदार होते। मूवीचं बॅकग्राऊंड स्कोर मूवी खूप चांगल्यारीत्या बिल्डअप करतो, पण जशी जशी मूवी पुढे जायला लागते तशी तशी मूवी थोडी मंद व्हायला लागते। चित्रपटाचा रन टाइम जवळजवळ 3 तास 6 मिनिटे आहे। त्यातला फर्स्ट हाफ अजय अतुलच्या म्युझिकमुळे एकदम जबरदस्त वाटतो व त्या म्युझिकवरती रितेश देशमुख यांचे काही ॲक्शन सीन्स एकदम गुजबम्स आणतात, पण सेकंड हाफ खूपच मंदावलेला फील देतो। रितेश देशमुख यांची एंट्री जवळजवळ 40 मिनिटांनंतर होते। रितेश देशमुख यांचा इंटेंट फारच चांगला होता। त्यांनी खूप साऱ्या डिटेल्स देण्याचा प्रयत्न केलाय, पण मूवीचा स्क्रीन प्ले मूवीला साथ देत नाही। कोणताही सीन कोणत्याही ठिकाणी अचानकच येतो, म्हणजे एकदम रँडमली, आणि काही सीन्समध्ये जे इम्पॅक्ट असायला हवा ते इम्पॅक्ट फील होत नाही। ही मूवी पाहताना असं लक्षात येतं की रितेश देशमुख हे धुरंधर या चित्रपटापासून फार इन्स्पायर होते। चित्रपटातील एडिटिंग, कॅरेक्टर्स इंट्रोडक्शन व ही मूवी पण एकदम धुरंधर मूवी सारखी चॅप्टर्समध्ये विभागलेली आहे। पण धुरंधर मूवीमध्ये आणखीन एक स्ट्रॉंग पॉईंट आहे जे या मूवीमध्ये पाहायला मिळत नाही, ती म्हणजे मूवीची कास्टिंग। मूवीची कास्टिंग एवढी परफेक्ट वाटत नाही। काही हिंदी ॲक्टर्स परफेक्ट सूट होत नाहीत। रितेश देशमुख यांनी मेहनत खूप केली, बट ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेमध्ये सूट होत नव्हते व त्यांचं एक्सप्रेशन पण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकच होतं, सेम ॲक्टिंग, नो व्हेरिएशन्स। तुम्ही एक गॉड लेवल कॅरेक्टर प्ले करतायत ही जाण असायला हवी। घरात लवकर स्वराज्याचा कळस चढू। आणि जेनेलिया यांचं तर मराठी बोलण्यातच डेडिकेशन व टाइम जात आहे। ॲक्टिंग तर लांबच राहिली। हे मान्य आहे की तुम्ही साऊथकडून आलात, पण इतक्या वर्षी तुम्ही महाराष्ट्रातच आहे आणि यावरून तुम्ही एकदम मोठ्या हिस्टॉरिकल मूवीचा भाग आहे। तुम्ही मराठीवर थोडं लक्ष दिलं पाहिजे। व मूवीचे VFX व व्हिज्युअल्स याबद्दल तर कायच बोलायचं। मूवीची स्टोरी आधारित आहे अफजल खान याच्या वधावर, आणि ऑनेस्टली सांगायचं झालं तर मराठी मूवी शेर शिवराज ही मूवी या स्टोरीला फार बेटर मांडते। रितेश देशमुख सांगतात या चित्रपटावर ते गेले 10 वर्ष काम करत आहेत व ते मूवी बघून जाणवतं सुद्धा। हीच मूवी जर 5 ते 6 वर्ष अगोदर जर आली असती तर लोकांनी ॲक्सेप्ट पण केली असती, पण आता ऑडियन्स फार स्मार्ट झाली, त्यांना हलक्यात घेणं परवडू शकत नाही। आणि वरून तुमचा विषय पण फार गंभीर आहे, तर तुम्ही तुमचं 100% दिलं पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ऑनेस्ट असलं पाहिजे। मी असं म्हणत नाही की ते ऑनेस्ट नाहीत किंवा त्यांनी मेहनत केली नाही, त्यांनी फार मेहनत केली व मला त्याचा आदर सुद्धा आहे, पण ही मूवी खरंच खूप वीक आहे। नो डाऊट ही मूवी फॅमिली सोबत बघायला वन टाइम वॉचेबल आहे, कारण हा चित्रपट आपल्या शिवछत्रपती यांच्या लाईफ वरती आहे। आता मला माहिती आहे की खूप लोकांना माझा राग सुद्धा येईल की मी इतकं क्रिटिसाइज का करतोय, लोक शिव्याही देतील, पण ऑनेस्टली सांगायचं झालं तर माझ्या महाराजांच्या विषयावरती खोटं नाही बोलू शकणार मी। आणि जर कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर खरंच मला मनापासून माफ करा। ठीक आहे मित्रांनो, हे होतं माझं ऑनेस्ट मत या चित्रपटाबद्दल। तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। ठीक आहे मित्रांनो, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या। थँक्यू, टेक केअर, बाय।